नमस्कार. आजचा विषय गायब झालेले 10 रुपये नाहीत, गायब झाली होती विचार करण्याची सवय. एक मोठ्या कंपनीचा मालक रात्री 11 वाजता ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. समोर रिपोर्ट्स, सेल्स कमी, कस्टमर कमी, प्रॉफिट कमी आणि डोक्यात एकच विचार, समस्या नेमकी कुठे आहे. तेवढ्यात त्याचा जुना मेंटर आत आला, हसला आणि म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारू का? 3 मित्र हॉटेलमध्ये गेले. प्रत्येकाने 100 रुपये दिले. बिल होते 250 रुपयाचे. वेटरने 20 रुपये स्वतःकडे ठेवले आणि 30 रुपये परत दिले. आता सांग, 10 रुपये कुठे गेले? मालक विचार करू लागला. कॅल्क्युलेशन, बेरीज, वजाबाकी. 5 मिनिटे गेली, उत्तर नाही. मेंटर पुन्हा हसला. 10 रुपये गायब झालेलेच नाहीत, गायब झाली आहे तुझी दिशा. मालक गोंधळला. म्हणजे? मेंटर म्हणाला, तू ज्या प्रश्नाचं उत्तर शोधतोयस तो प्रश्नच चुकीचा आहे. क्षणभर शांतता आणि अचानक त्या मालकाला स्वतःचा व्यवसाय दिसू लागला. गेल्या 6 महिन्यापासून तो काय करत होता? सेल्स कमी झाला म्हणून जाहिराती वाढवत होता, टीमवर दबाव टाकत होता, नवीन ऑफर्स देत होता, डिस्काउंट्स देत होता. पण त्याने एकदाही विचारलं नव्हतं, खरी समस्या काय आहे. काही दिवसांनी त्याने ग्राहकांना फोन केले, प्रत्यक्ष भेटला, फीडबॅक घेतला आणि धक्का बसला. समस्या किमतीत नव्हती, मार्केटिंगमध्ये नव्हती, स्पर्धकामध्येही नव्हती. समस्या होती ग्राहकांना वेळेवर उत्तर मिळत नव्हते. बस एक चुकीच्या गृहीतकामुळे 6 महिने वाया गेले, पैसे वाया गेले, ऊर्जा वाया गेली. आपण सगळे हेच करतो. जीवनात, व्यवसायात, नात्यामध्ये. आपल्याला वाटतं समस्या एका ठिकाणी आहे आणि आपण धावत सुटतो उपाय शोधायला. पण थांबून स्वतःला विचारतो का, मी ज्या समस्येवर काम करतोय ती खरी समस्या आहे का? यशस्वी लोकांकडे जास्त उत्तरे नसतात, त्यांच्याकडे चांगले प्रश्न असतात. सामान्य माणूस विचारतो, उत्तर काय आहे? नेता विचारतो, प्रश्न योग्य आहे का? हा फरक छोटा वाटतो, पण करोडोंचा व्यवसाय, करिअर आणि आयुष्य बदलू शकतो. आजपासून 3 गोष्टी करा. कोणतीही समस्या दिसली की लगेच निष्कर्ष काढू नका. स्वतःला विचारा, मी काय गृहीत धरलं आहे? आणि सर्वात महत्वाचं, उत्तर शोधण्याआधी प्रश्न तपासा. कारण गायब झालेले 10 रुपये कधीच अस्तित्वात नव्हते. पण चुकीच्या प्रश्नामागे धावताना आपण अनेकदा स्वतःची संधी मात्र गमावतो. धन्यवाद.